Hello friends, my name is Professor R. J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे EST एन्व्हायरमेंटल स्टडीज. त्यातला आपला सेकंड युनिट चालू झालेला आहे जो की आहे एनर्जी अँड एनर्जी रिसोर्सेस. ठीक आहे, त्यामधला आपण मागच्या लेक्चरला पॉइंट कव्हर केले होते ते होते रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. आता आपण ह्या लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉइंट बघणार आहे जो आहे नॅचरल रिसोर्सेस डिप्लिशन. त्यामध्ये त्याचे कॉजेस आणि इफेक्ट्स बघणार आहे. नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते डिप्लिशन का होत आहे किंवा त्याच्या मागचे कॉजेस काय काय आहेत, इफेक्ट्स काय काय हे आपण डिस्कस करणार आहे. तर सगळ्यात पहिला टॉपिक कव्हर कोणता करणार आहे, डिप्लिशन ऑफ अ नॅचरल रिसोर्सेस. त्यामधला ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त कॉजेस बघणार आहे. इफेक्ट्स हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. तर सगळ्यात पहिला कॉजेस बघूया. तर हे आहे डिप्लेशन ऑफ अ रिसोर्सेस. म्हणजे डिप्लेशन का होतं. इफ नॅचरल रिसोर्सेस आर मिस्ड और ओव्हर युज्ड द मे नॉट बी अवेलेबल इन अ फ्युचर. म्हणजेच की एकतर ते तुम्ही जास्तीत प्रमाणात यूज केलेलं ओव्हर युज्ड आहे किंवा मिसयुज्ड आहे. जास्त प्रमाणात तुम्ही काय केलंय त्याचा चुकीचा वापर केलेला आहात किंवा जास्तीत प्रमाणात तुम्ही त्याचा यूज केलेला आहात नॅचरल रिसोर्सेसचा. जसं की फ्यूल असू दे, कोळसा असू दे, तुमचं मिनरल असू दे, ऑइल असू दे, डिझेल असू दे, पेट्रोल असू दे, यांचा तुम्ही जास्तीत प्रमाणात खनिजेच असू देत यांचा तुम्ही काय केलं जास्त प्रमाणात उपयोग केल्यामुळे काय होते, एकतर ते तुमच्या फ्युचर मध्ये जे कोणी आहे त्यांच्यासाठी काय होईल, मे नॉट बी अवेलेबल. त्यांना अवेलेबल राहणार नाही ते खनिजे असू देत किंवा जे काही नॅचरल रिसोर्सेस असू देत त्यांचं काय होईल, वापर जास्त झाल्यामुळे, मिसयूज झाल्यामुळे ते अवेलेबल होणार नाहीत नंतर फ्युचरमध्ये. त्याच्यानंतर नॉन रिन्युएबल रिसोर्सेस सच एज ऑइल, मिनरल, कोल वन एक्झॉस्टेड कॅन नॉट बी अ रिफिल. म्हणजेच की तुमचं तेल असू दे, मिनरल्स असू देत, कोल्स, चारकोल्स असू देत, डिझेल असू दे, ह्या सगळ्यांचं काय होणार आहे, ते एकतर रियूज करता येत नाही. म्हणजे एकदा तुम्ही वापरला की ते काय होते, तेवढ्यापुरतं संपून जाते. त्याच्यानंतर तुम्ही जर रिफिल पुन्हा आणि यूज करायचं म्हटलं तर काय होईल, नवीन तुम्हाला काय करावे लागेल, नवीन रिसोर्सेस गोळा करावे लागतील आणि मग ते यूज करावे लागतील. हे काय आहेत, नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. होतात रिसोर्सेस अवेलेबल, पण कालांतराने काही वर्षांनी ते काय होतात, पुन्हा ते बनतात आणि मग आपल्याला यूज करता येतो. मग हे काय आहेत, कॅन नॉट बी अ रिफिल्ड आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काही डिप्लिक्शन मध्ये आहेत, जे आहेत पॉइंट, हे पॉइंट आहे. अनफॉर्च्युनेटली आवर टेक्नॉलॉजी of a society is consumed natural resources at a very fast speed and in a unchecked manner. म्हणजेच काय की अनफॉर्च्युनेटली काय व्हायला लागलेलं आहे की टेक्नॉलॉजी ऑफ अ सोसायटी, म्हणजे तुमचं सोसायटी असू दे, इंडस्ट्री असू दे, तुमचा पब्लिक एरिया असू दे, त्याच्यामध्ये काय व्हायला लागले, नॅचरल रिसोर्सेस व्हेरी फास्टली काय व्हायला लागलेले आहेत, कन्झ्युम्ड व्हायला लागलेले आहेत. म्हणजेच काय की जास्तीत प्रमाणात काय व्हायला लागलेले, कमी होत चाललेले आहेत. कारण इंडस्ट्रीमध्ये होणारं पॉप्युलेशन असू दे, सोसायटीमध्ये पब्लिक एरियामध्ये होणारं पॉप्युलेशन असू दे, ह्यांच्यामुळे काय व्हायला लागले, जे नॅचरल रिसोर्सेस आहेत एन्व्हायरमेंटमध्ये ते जास्त व्हेरी फास्ट स्पीड काय व्हायला लागले, कन्झ्युम व्हायला लागलेले आहेत. अनचेक्ड मॅनर, म्हणजेच की कमी होत चाललेले आहेत थोडक्यात. नेक्स्ट, so natural resources are being depleted at a great speed at a earth. म्हणूनच आपल्या पृथ्वी तलावावरती नॅचरल रिसोर्सेसचं जे डिप्लिक्शन आहे ते जास्तीत जास्त स्पीडनी काय व्हायला लागलेलं आहे, डिप्लिक्ट होत चाललेलं आहे. ते रिसोर्सेस जसं की हवा असू दे, पाणी असू दे, त्याच्यानंतर आपलं नॅचरल रिसोर्सेस मध्ये येणारं सॉइल असू दे, तुमचं खनिजे असू देत,
हे जे काही आपण रिसोर्सेस आता आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणून यूज करत आहे ते रिसोर्सेस काय होतं की हवेमध्ये आता बघा इंडस्ट्रीमध्ये मुळे किंवा सोसायटीमुळे किंवा आपण ज्या एरियात राहतो त्यांमध्ये असणाऱ्या फॅक्टरीजमुळे काय होतं की हवेमध्ये जास्त प्रमाणात दूषित हवा होत चाललेली आहे. त्यामुळे एअरमध्ये होणारं पॉप्युलेशन जास्त वाढलेलं आहे. त्याचबरोबर फॅक्टरी इंडस्ट्रीमुळे काय होते पाण्यातही भरपूर प्रमाणात बदल होत चाललेले आहेत. पाणी देखील दूषित होत चाललेलं आहे. जसं की जास्तीत जास्त प्रमाणात गाड्यांचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे आपले जे काही नॅचरली मिळणारे जे काही फ्यूल आहेत पेट्रोल आहे डिझेल आहे यांचा आपण गाड्यांचा अतिवापर केल्यामुळे काय होत आहे की ते देखील जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते देखील कमी कमी होत चाललेले आहेत. मग ह्यांचा अतिवापर वाढल्यामुळे फास्टली नॅचरल रिसोर्सेस काय होत आहेत डिप्लीट होत चाललेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट रिसोर्सेस बीइंग अ डिप्लिक्टेड. कोणकोणते रिसोर्सेस आहेत जे जास्तीत जास्त प्रमाणात डिप्लीट होत चाललेले आहेत हे आपण डिस्कस करणार आहे. रिसोर्सेस बीइंग अ डिप्लिक्टेड त्यामध्ये आपल्याला कोणकोणते रिसोर्सेस आहेत ज्या जास्तीत जास्त प्रमाणात त्याचं प्रमाण कमी होत आहे. जसं की वॉटरमध्ये काय होते की आता धरणं असू देत तुमची विहिरी असू देत किंवा नद्या असू देत त्यातून येणारे जे पाणी आहे किंवा त्यांच्या लगत जे लागणारे फॅक्टरीज आहेत मग ते फॅक्टरीज मधलं जे पाणी केमिकल असू दे ते पाण्यामध्ये मिक्स होत आहे. म्हणजे जे प्युअर सोर्स आहे त्यामध्ये जर केमिकल मिक्स झालं तर ते पाणी सुद्धा काय होऊन जाईल खराब होऊन जाईल. मग त्याच्याबरोबरच ते पाणी जसं की जातं नदीला जातं किंवा तुमच्या समुद्रात जातं. मग त्यामुळे होणारे जे परिणाम आहेत इतर पाण्यांवरती तर ह्यामुळे सुद्धा काय होतं ते पाणी खराब झाल्यामुळं ते एकतरी यूज मध्ये पण येत नाही आणि त्याचं काय होतं डिप्लिक्शन जास्त प्रमाणात होतं. तसंच सेकंड आहे कोल म्हणजेच कोळशाचं देखील प्रमाण जास्तीत जास्त कमी होत चाललेलं आहे. कारण कोळसा हे एक इंधनच आहे जे की आपण डेली मध्ये यूज करत आहे. जसं की आता ह्याच्यावर काही ट्रेन्स आहेत जे कोळशावरती आपल्याला चाललेले आहेत. मग हे कोळशाचा भरपूर वापर आहे आपल्या इथे तर ते देखील काय आहे की नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. ते देखील काय होते कमी कमी होत चाललेलं आहे डिप्लीट होत चाललेलं आहे अति प्रमाण वाढल्यामुळे. त्याच्यानंतर ऑइलमध्ये येतं जे की तुमचे डिझेल असू देत पेट्रोल असू दे किंवा तुमचं खाद्यतेल असू दे हे जे काही तेल आहेत हे सुद्धा काय होत चाललेले आहेत डिप्लीट होत चाललेले आहेत. कारण त्याचा आता गाड्या वाढल्यामुळे काय झालं की डिझेल पेट्रोल मगाशी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त प्रमाणात आपण जर गाड्यांचा यूज करत गेलो तर काय होईल ते पण खनिज तेल काय होतील जास्तीत जास्त प्रमाणात डिप्लीट होत जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॅचरल गॅसेस मध्ये सुद्धा जसं की तुम्ही आता गॅसेस यूज करत आहात किंवा एअरमध्ये असणारे गॅसेस त्यामध्ये जर तुमचे जे काही फॅक्टरीचे जे काही वायू मिसळत आहेत किंवा मल्टिपल गॅसेस एकत्र येत आहेत त्यामुळे एअरमध्ये होणारे सुद्धा नॅचरल गॅसेस आहेत त्याच्यावर सुद्धा अफेक्ट होत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फिशमध्ये सुद्धा आता बघा एक दोन प्रकार आहेत की जसं की पाण्यामध्ये असणारे जे फिश आहेत त्यांना जे मिळणारे केमिकल आहे त्याच्यामुळे सुद्धा मासेमारीचं प्रमाण जास्तीत जास्त काय होते समुद्रातले जे काही मासे आहेत त्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण मिक्स झाल्यामुळे तिथे सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात फिशचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. आणि तसंच की मासेमारी सुद्धा जे माणूस म्हणून मासेमारी करतो जास्तीत प्रमाणात तर त्यामुळे सुद्धा फिशचं प्रमाण काय होतंय डिप्लीट होत आहे. तर हे होते काही रिसोर्स बिंग अँड डिप्लिक्टेड काही पॉइंट्स होते जे डिप्लीट होत चाललेले आहेत. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जे आहे डिप्लिकेशनच आहे आता ॲमेझॉन आणि ॲमेझॉन आपण का म्हणतो कारण ॲमेझॉन जसं की तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठं जंगल आहे जे की होतं आधी म्हणजेच तिथे जास्ती प्रमाणात काय आहे की जंगलाचं प्रमाण जास्त आहे झाडांचं प्रमाण जास्त आहे आणि तेच आता तुमच्या काही रिझन्समुळे ते काय होत आहे ऑफ होत आहे. म्हणजे वृक्ष तुम्हाला लागणाऱ्या जमिनी घर बांधण्यासाठी असू देत किंवा आणखीन कशासाठी असू देत फॅक्टरीसाठी तर ते त्यामुळे होणारे जे काही वृक्षतोड आहे त्याच्यामुळे ते
ऑफ होत चाललेलं आहे. तर काही रिझन्स आहेत डिप्लिशनचे, ते कोणते आहेत? फास्ट पॉप्युलेशन इन्क्रीजेस, म्हणजेच पॉप्युलेशन जास्तीत जास्त प्रमाणात वाढल्यामुळे त्यामुळे काय होतंय, फास्ट पॉप्युलेशन इन्क्रीज व्हायला लागले, म्हणजे पॉप्युलेशन जास्तीत जास्त प्रमाणात इन्क्रीज व्हायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅमिनेशन म्हणजेच की पॉप्युलेशनच थोडक्यात की जे काही एअरमध्ये असू दे, वॉटरमध्ये असू दे किंवा जंगलांमधलं असू दे पॉप्युलेशन, ह्याला आपण काय म्हणतो? कॉन्टॅमिनेशन म्हणतो. हाय युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. हाय युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस मध्ये जे रिसोर्सेसचा अतिवापर आहे त्याला आपण हाय युटिलायझेशन रिसोर्सेस म्हणतो. त्याच्यानंतर तर नेक्स्ट आहे डिसइंटिग्रेशन ऑफ अ लँड, म्हणजेच जागेंचा सुद्धा अतिवापर केल्यामुळे, म्हणजेच हे देखील एक रिझनच आहे आपल्या डिप्लिशनसाठी. म्हणजेच जागांसाठी तुमचं बांधकाम असू देत किंवा काही फॅक्टरींसाठी असू देत किंवा मनुष्याची जी काय आपण म्हणजे पर्सन जे काही डेव्हलपमेंट करत चाललेलं आहे त्यामुळे जे डिसइंटिग्रेशन ऑफ अ लँड होत आहे ते देखील एक रिझन राहणार आहे. त्याच्यानंतर लॉगिंग म्हणजेच वृक्षतोड, होत आहे, हे देखील एक रिझन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉजेस ऑफ अ डिप्लेशन. सगळ्यात पहिला आहे ओव्हर पॉप्युलेशन. त्यामधलं जसं की ग्लोबल पॉप्युलेशन इज मोर दॅन 7 बिलियन मध्ये आपलं ग्लोबल म्हणजे जे अर्थ पॉप्युलेशन आहे हे वाढत चाललेलं आहे. आपण जे म्हणतोय फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे कॉजेस ऑफ अ डिप्लेशनचं, जे की आहे ओव्हर पॉप्युलेशन. त्यामध्ये ग्लोबल पॉप्युलेशन आहे जे कारणीभूत आहे 7 बिलियन आपलं काय आहे ग्लोबल पॉप्युलेशन आहे. अँड इन्क्रीजेस द पॉप्युलेशन इन्क्रीज होत चाललेला आहे. जसं की रिसोर्सचा यूज वाढणार, त्याच्यानंतर रिसोर्सचं डिप्लिशन होणार आहे आणि ते पॉप्युलेशन काय होत आहे रिसोर्समुळे इन्क्रीज होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सटेंड द नीड्स ऑफ अ रिसोर्सेस, एक्सपांड द नीड ऑफ अ रिसोर्सेस. जसं की आपण वरती बघितलं की रिसोर्सेसचा यूज जास्त वाढल्यामुळे रिसोर्सेसचं पॉप्युलेशन जास्त रिसोर्सेसचं यूज वाढल्यामुळे त्याचं पॉप्युलेशन होत गेलेलं आहे, डिप्लिशन होत गेलेलं आहे. त्यामुळे एक्सपांड नीड, गरज जास्तीत जास्त रिसोर्सेस लागत आहे. सगळंच वाढल्यामुळे काय होते की पॉप्युलेशन ओव्हर पॉप्युलेशन होते. त्याच्यानंतर इन्क्रीजेस द एन्व्हायरमेंटल पॉप्युलेशन. सगळंच काय होते जास्तीत जास्त प्रमाणात अतिवापर केल्यामुळे पॉप्युलेशन हे इन्क्रीज झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखीन काही पॉइंट्स आहेत ओव्हर पॉप्युलेशनचे, जसं की resources future indicates that a developing a country using a more and more resources industrialize and supports every increasing population. म्हणजेच तुमचं जे काही इंडस्ट्री असू दे किंवा तुमचे जे काही कंट्री असू दे त्या काय होत आहे, पण रिसोर्सेस वेगवेगळे रिसोर्सेस यूज करून तुम्ही काय करताय, डेव्हलप करताय, बरोबर आहे. पण त्याच्याबरोबरच जे काही पॉप्युलेशन त्यामुळे इन्क्रीज होत आहे त्यामुळे जे काही होणारं जे इफेक्ट आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात होत आहे. त्याच्यानंतर हेन्स द डिप्लिशन ऑफ अ नॅचरल रिसोर्सेस विल कंटिन्यू अ लॉंग वर्ल्ड पॉप्युलेशन इन्क्रीज. ह्यामुळे काय होते की जास्तीत जास्त वर्ल्ड पॉप्युलेशन काय होत आहे कालांतरानं हे इन्क्रीजच होत आहे. कारण त्यामुळं इन्क्रीज झाल्यामुळं वर्ल्ड पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यामुळं तुमचे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते काय होत आहेत, डिप्लिक्ट होत आहेत. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे जे आहे कॉजेस ऑफ डिप्लेशनचं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे जे पुअर फार्मिंग प्रॅक्टिसेस. पुअर फार्मिंग प्रॅक्टिसेस म्हणजेच काय ते आपण डिस्कस करूया. म्हणजेच पुअर फार्मिंग प्रॅक्टिसेस म्हणजेच ह्युमन आर कॉझिंग लॉट्स ऑफ अ स्ट्रीट टू लँड रिसोर्सेस फॉर द फूड प्रोडक्शन.
फूड प्रोडक्शन करण्यासाठी जे काही जमीन लागते म्हणजे जसं की शेती आहे आपली, शेतीमध्ये येणारे जे काही पिकं आहेत तुमची, ते हंगामी असू देत, रब्बी असू देत किंवा खरीप पिकं असू देत, तर हे जे काही ज्या कालांतराने जे ते पीक येत आहे ते पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय होते, ह्यांच्यावर जास्त प्रमाणात लोड आहे आणि त्याच्यामुळं काय होते की जास्तीत जास्त प्रमाणात फूड प्रोडक्शन करायची गरज आपल्याला भासलेली आहे आणि ते जास्तीत जास्त प्रमाणात आपण करत आहोत आणि ते कमी वेळेत होण्यासाठी आपण काही केमिकल्स वापरत आहोत. केमिकल मधूनच जास्तीत जास्त प्रमाणात फूड प्रोडक्ट आपण जनरेट करत आहोत. मग त्यामुळे काय होतंय की जास्त प्रमाणात तुम्ही केमिकलचा यूज केल्यामुळं जे नॅचरल प्युरिटी आहे, जी लँडची प्युरिटी आहे ती कमी कमी होत आहे. त्याच्यानंतर सम फार्मिंग प्रॅक्टिसेस सच ॲज excessive use of pesticides, fungicides and पेस्टिसाइड्स म्हणजे जसं की तुमचं जे केमिकल म्हणजे जे तुम्ही पिकांसाठी जास्त प्रमाणात लवकर येण्यासाठी जे केमिकल वापरतात त्याला फंगिसाइड्स म्हणजे अतिप्रमाण, पाण्याचं जर अतिप्रमाण जर जमिनीत झालं तर काय होते, बुरशी म्हणतात त्याला फंगिसाइड्स म्हणजे बुरशीचं प्रमाण जास्त होतं. बुरशी काही पिकांना चांगली देखील असते पण काही पिकांना त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात अफेक्ट सुद्धा होतो. त्याच्यानंतर इक्वली किल important of a soil micro organism that essential in a refill a neutral in a soil. म्हणजे यामुळेच तुम्ही जसं की तुमचं पेस्टिसाइड्स असू दे, फंगिसाइड्स असू दे, ह्यांचा जर जास्त अति प्रमाणात यूज केला तर जे काय मातीमधील म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय होत आहेत, किल होत आहेत. म्हणजेच पाण्यातली जी काही जमिनीतली काही जी काही सुपीकता आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते नष्ट होत चाललेले आहेत यांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे. त्यामुळेच आपण अति प्रमाणात वापर करता कामा नये. त्यानंतर नेक्स्ट आहे for example there are the keys of contributing factor at a subtilization किंवा increasing the salt content म्हणजेच अल्कलायझेशन असू दे, तुमचं सॉल्ट मधलं जे काही सस्टेनेबल प्लांट ग्रोथ करण्यासाठी म्हणजे तुमची जी काही झाडांची पिकांची जी काही ग्रोथ आहे त्याच्यासाठी लागणारे जे अल्कलायझेशन आहे तर त्याचं प्रमाण काय होते, जास्त होते. पण त्याच्यावर काही रिसोर्सेस जर केमिकलनं पिकवले म्हणजे काही पिकं आहेत ती केमिकलनं जर पिकवली तर ह्यांचं काय होतंय, ह्या प्लांटचा किंवा लँडचा काय होतंय, त्यांचा नाश होत आहे. त्याच्यानंतर पुअर सॉल्ट मॅनेजमेंट, पुअर सॉइल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, यूज ऑफ द मशिनरीज, फार्मिंग इक्विपमेंट destroy the soil structure making unsustainable for the plant growth. म्हणजेच काय की तुम्ही जसं की आत्ताच्या पद्धतीने जर शेती करत असाल, आधुनिक पद्धतीनं, आधीच्या पद्धतीने जी शेती होती ते त्यामुळं काय होत होतं, वेळ लागत होता त्या शेतीला पण ती सुपीकता जमिनीतली राहत होती, टिकत होती किंवा त्यातून येणारे जे नॅचरल पिकं आहेत ती बऱ्यापैकी चांगली होती. आणि आत्ताची जी आधुनिक पद्धतीची जी शेती आहे, तुम्ही तुमच्या मशिनरी असू देत किंवा काही फार्मिंगसाठी लागणारे आधुनिक पद्धतीचे इक्विपमेंट असू देत जे तुम्ही यूज करत आहात त्यामुळे काय होतंय, सॉइल स्ट्रक्चर हे बॅलन्स्ड होत आहे, अनबॅलन्स्ड होत आहे. जसं की ते काय होतंय, प्लांटची ग्रोथ होते मान्य आहे पण त्यामधलं जे काही स्ट्रक्चर आहे ते बिघडलेलं आहे, अनसस्टेनेबल झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे जे आहे थर्ड एक्झाम्पल आहे कॉझिंग ऑफ डिप्लिक्शनचं, जे की आहे ब्लॉगिंग म्हणजेच वृक्षतोड. वृक्षतोड म्हटलं की भरपूर प्रमाणात त्याचा वृक्षतोडीचा म्हणजे वृक्षतोड होत आहे. जसं की काही तुम्हाला लागणारे जे काही बांधकामासाठी असू देत किंवा आणखीन कशासाठी लागणारे जे काही हे आहेत, लाकूड आहेत, त्यामुळे जे होणारं वृक्षतोड आहे त्यांचं जास्तीत जास्त प्रमाण वाढलेलं आहे. द वर्ल्ड बँकिंग रिपोर्ट इज अ नेट अ लॉस ऑफ अ ग्लोबल फास्टर बिटवीन 1990 ते 1916 वॉज 1.3 मिलियन स्क्वेअर किलोमीटर ह्यांचं
रेकॉर्ड आहे जे आहे 1990 ते 1916 पर्यंतचा जो काही रेकॉर्ड आहे तो इतकं किलोमीटर काय झालेलं आहे आपलं वृक्षतोड ही झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट clearing forest for the agricultural reasons due to increases the population of spears. म्हणजेच काय तुमचे जे काय ॲग्रिकल्चर रिसोर्सेस आहेत म्हणजे जसं की ॲग्रिकल्चर रिझन्स आहेत जसं की शेतीसाठी होणारी जी काही वृक्षतोड आहे किंवा इन्क्रीजिंग ऑफ पॉप्युलेशन जे काही पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे त्यामुळं होणारे जे काही वृक्षतोड आहे तर ह्यामुळे सुद्धा हे एक रिझन आहे की वृक्षतोडीचं. त्याच्यानंतर कटिंग डाऊन ट्रीज मेकिंग अ स्पेस ऑफ अ कॉम्प्लेक्स म्हणजेच तुमचं जे काय रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स असू दे किंवा मल्टिप्लेक्स असू दे यांसाठी तुम्ही जे काय लागणारी जमीन आहे त्यांसाठी होणारं जे काय वृक्षतोड आहे तर हे जास्त प्रमाण त्याचं एक आहे वृक्षतोडीचं. त्याच्यानंतर आणखीन कोणकोणते वृक्षतोडीचे कारण आहेत ते बघूया. त्यानंतर through deforestation of a plant not only lose trees but also thousands of an animal and a great plant is a biodiversity due to a destruction of their natural habitats. म्हणजेच जसं की तुम्हाला माहिती आहे जसं की तुमचे जे काही जंगली प्राणी आहेत जसं तुम्ही वृक्षतोड करताय बरोबर आहे त्यामुळे होणारे जे काही जंगली प्राणी आहेत त्यांचं देखील प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. जसं की टायगर असू दे तुम्हाला माहितच आहे त्याचंही प्रमाण वृक्षतोडीमुळे जास्त प्रमाण कमी होत चाललेलं आहे. इन्क्रीजिंग अ लॉगिंग ऍक्टिव्हिटीज लीड्स टू अ सॉइल अँड अ नॅचरल सॉइल मिनरल. म्हणजेच काय की डिग्री म्हणजे म्हणजे प्रमाण कमी होते म्हणजेच की तुमचं सॉइलचं असू दे हे जे काही वृक्षतोड आहे त्याच्यामुळे होणारे जे अफेक्ट आहेत त्याच्यामुळे होणारे मातीवर असू दे तुमच्या नॅचरल सॉइल्सवर असू देत मिनरल्सवर असू देत किंवा तुमच्या जंगलातली राहणाऱ्या प्राण्यांवर असू दे यांचं प्रमाण काय होत चाललेलं आहे कमी होत चाललेलं आहे तुमच्या जास्त वृक्षतोडीमुळं. याचा हे कॉजेस बनले गेलेले आहेत वृक्षतोडीसाठी. तर हे काही पॉइंट होते आपले ज्याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत. आपण इथे लेक्चर स्टॉप करतोय. थँक्यू. आता आपण एकदा कोणकोणते पॉइंट बघितले हे बघूया. आपण नॅचरल रिसोर्सेस डिप्लिक्शन हा पॉइंट पाहिलेला आहे. याच्यामध्ये आपण काय बघितलं की याच्यामध्ये 2 पॉइंट आहेत एक तर कॉजेस आणि इफेक्ट्स. कॉजेस आणि इफेक्ट्स यामधला आपण डिप्लिक्शन ऑफ अ नॅचरल रिसोर्सेस मधला आता या लेक्चरला कॉजेस हा पॉइंट कव्हर केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण इफेक्ट्स बघणार आहे. ठीक आहे. आता आपण इथे लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू.